बाहेरचे पदार्थ खायला कितीही आवडत असले किंवा मग कितीही त्याची जी आहे क्रेविंग होत असली तरीसुद्धा काही पदार्थ असे असतात की जे घरच्याच चवीचे आवडतात आणि ते घरच्याच चवीचे खाण्याची इच्छा होते. तसंच म्हणजेच की असं घट्टसर दाटसर दही, अजिबात पाणी नसलेलं, त्यानंतर स्वच्छ असं मस्त असं आंबटपणा असलेलं दही. तर चला आज दही बनवूया, ते सुद्धा घट्टसर, अजिबात पाणी न राहणारं. तर इकडे काय केलं, कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं तळाला, 1 लिटर फुल फॅट मिल्क घातलं. आता हे दूध जे आहे आपण 5 ते 7 मिनटं जे आहे हाय फ्लेमवर आटवून घेऊया, म्हणजे थोडंसं जे आहे आणखीन घट्ट करून घेऊया. त्यामध्ये जरी थोडंफार पाणी असलं तर ते पाणी जे आहे ना आटवून घट्ट होईल आणि आपल्या दह्यामध्ये जे आहे ना पाणी अजिबात तयार होणार नाही. तर त्यासाठी ते अशा पद्धतीने बनवूया. तर बरेच जण कसे दाखवतात की मिरचीपासून दही लावा किंवा काही, पण तुम्हाला खरं सांगू का, दही लावण्यासाठी विरजण खूप महत्त्वाचं असतं. कारण विरझणला जी चव असते ना ती कशालाच नसते. त्यामुळं विरझणपासूनच आपण दही लावूया. आणि यामध्ये बरेच जण असे असतात की 1 चमचा मिल्क पावडर घाला किंवा 1 चमचा कॉर्नस्टार्च घाला, पण असं तुम्ही काही करू नका. एक 5 ते 7 मिनटं जे आहे ना हाय फ्लेमवर फक्त दूध जे आहे थोडंसं घट्ट करून घ्या, म्हणजे तुमचं जे दही आहे ना अजिबात पाणी राहणार नाही आणि त्यातल्या त्यात घट्टसुद्धा होईल, छान असं मलईदार होईल आणि थिक कन्सिस्टन्सीचं असं आपलं दही तयार होईल. तर हे बघा, आता हाय फ्लेमवर जरी दूध आपण आटवत असलो तर नेहमी त्याला चालवत राहायचं आहे, अजिबात मध्ये सोडायचं नाही आहे. नाहीतर दूध जे आहे, आपण पाणी जरी घातलेलं असलं ना तरीसुद्धा दूध जे आहे खाली लागण्याची शक्यता असते. तर इथे जे आहे हाय फ्लेमवर एकसारखं चालवत मी जे आहे 5 ते 7 मिनटं दूध जे आहे घट्ट करून घेतलं. आणि पहिल्या प्रमाणामध्ये इथे दुधाची कन्सिस्टन्सी जी आहे थोडीशी कमी झालेली आहे, म्हणजे दूध जे आहे प्रमाण कमी झाले, कन्सिस्टन्सी थिक झालेली आहे, अशा पद्धतीने पाहतच असेल. आता यापेक्षा घट्ट आपल्याला अजिबात करायचं नाही, इतकंच दूध जे आहे आपल्याला घट्ट करून घ्यायचं होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं दूध जे आहे तयार झालं. आता हे दूध जितकं उकळलेलं आहे, जितकं गरम आहे, तितकंच आपल्याला थंडसुद्धा करून घ्यायचं आहे. कारण की अशा गरम दुधामध्ये जर आपण दही लावलं तर दही जे आहे व्यवस्थित तर होणार नाही पहिली गोष्ट. त्यानंतर ते दही जे आहे एकदम असं फुटल्यासारखं होईल आणि खाताना नासलेलं दही अशी चव येईल. त्यासाठी ते जे आहे दूध जे आहे किती थंड असावं, तर बोटाला सोसेल इतकं थंड आणि बोटाला सोसेल इतकं गरम, अशा पद्धतीने असावं. तर हे बघा, आपलं दूध थंड झालंय. आता दही जे आहे मी तुम्हाला 2 भांड्यांमध्ये लावून दाखवणार आहे. एक तर म्हणजे मातीचं भांडं. आता प्रत्येकाच्याच घरात मातीचं भांडं नसतं, त्यामुळे स्टीलच्या सुद्धा भांड्याचा आपण वापर करूया. तर 2 चमचे दह्याचं विरजण घेतलं, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. त्यानंतर 1.5 पळी दूध घातलं आणि छान अशी फेटाळून घेतलेलं आहे दही. दूध जे आहे मिक्स करून घ्यायचं. त्यातलं दही आणि दूध जे आहे छान असं एकसंध झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. आता मातीच्या भांड्यामध्ये दही लावण्याचा फायदा असा, जरी दुधामध्ये थोडंसं पाणी किंवा थोडंसं मॉइश्चर असेल तर ते मातीचं भांडं काय करतं ना, ते ऑब्झर्व करून घेतं, जसं की स्टीलचं भांडं करत नाही. पण आता सध्याच्या काळामध्ये असं आहे की प्रत्येकाच्याच घरात मातीचं भांडं नसतं. पूर्वीच्या काळी जे लोक होते ना ते मातीच्याच भांड्यामध्ये दही लावायचे, त्यामुळे त्यांचं दही जे आहे ना छान असं घट्टसर होतं. आणि ते तेव्हा काय दूध वगैरे आटवत असेल असं मला तरी वाटत नाही. पण आता आपल्याकडे स्टीलचे भांडे आहेत, त्यामुळे आपण थोडंसं दूध जे आहे ना आटवून घेतलं ना तर आपल्या दह्यामध्ये पाणी तयार होणार नाही. हे बघा, दही जे आहे दोन्ही ह्याच्यामध्ये समसमान प्रमाणात करून घेतलं आणि छान असं सगळीकडे व्यवस्थित कोट करून घेतलं ना की वरून आपल्याला दही टाकायची अजिबात गरज पडत नाही. अशा पद्धतीने कोट करून घेतलं की आपल्याला वरून दही टाकायची गरज पडत नाही. त्यातल्या त्यात दही जे आहे छान पद्धतीने जमलं जातं. त्यानंतर आपलं जे दूध होतं ते दोन्ही यामध्ये व्यवस्थित असं समसमान प्रमाणामध्ये घालून घेऊया. आता हे जे दूध घातलेलं आहे, आता हे जे दही आहे 5 ते 6 तास जे आहे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर ठेवायचं आहे. सध्या तर उन्हाळा चालू असल्यामुळं दही फार पटकन बनतं आणि त्यातल्या त्यात आंबटपणासुद्धा छान येतो. त्यामुळं झाकण वगैरे किंवा एखादा जाड कपडा वगैरे न टाकता असंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. फक्त अशा ठिकाणी ठेवा की जिथे सारखा हात लागणार नाही आणि उचलण्याची गरज पडणार नाही.
5 ते 6 तास झालेले आहे आणि आता आपलं दही पाहूया की किती घट्ट झालं आहे. तर हे बघा, इथे मी दही जे आहे उलटे करत आहे मातीचं भांडं, तरीसुद्धा दही जे आहे अजिबात खाली पडत नाही. म्हणजे इतकं घट्टसर आपलं दही झालेलं आहे आणि स्टीलच्या सुद्धा भांड्यामधलं तसंच दही झालेलं आहे. अगदी सुरीने कापता येईल, चाकूने वड्या पाडता येईल अशा पद्धतीचं घट्ट दही झालेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये 1 वाटी दह्याचं सेवन जे आहे केलंच पाहिजे, कारण की उन्हाळ्यामध्ये दह्याचं सेवन जसं काय अमृतच. पूर्वीच्या काळी जे लोक होते जेवणामध्ये नेहमीच 1 वाटी दह्याचं सेवन ते करीत असे. तर अशा पद्धतीने मस्त आपलं घट्टसर, त्यातल्या त्यात मस्त असं आंबटपणा आलेलं, खूप जास्त आंबट नाही किंवा खूप जास्त हे नाही, अशा पद्धतीचं घट्टसर दही जे आहे तयार झालेलं आहे. एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.